नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? घरात राहताय ना? घरात राहा, सुरक्षित राहा, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. बघा बाळांनो, आपण आता शाळेत जात नाहीये, पण आपलं शिक्षण काही थांबलेलं नाही. का बरं? तर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांनी तुमच्यासाठी ऑनलाईन वर्गांची मालिका सुरू केलेली आहे. या ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून तुमचं शिक्षण चालू आहे. म्हणजे शाळा बंद आहे, पण शिक्षण सुरू आहे. आणि या ऑनलाईन वर्गाच्या मालिकेमध्ये मी संध्या भोसले, प्राचार्य जनार्दन लक्ष्मण शिरसेकर शिक्षण संस्थेचे बालकविहार महात्मा गांधी विद्या मंदिर यामधील शिक्षिका आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वांचे स्वागत. चला, आज मी तुमच्यासाठी परिसर अभ्यास विषय घेऊन आलेली आहे. मस्त या परिसर अभ्यास विषयामध्ये देखील आपण खूप छान माहिती मिळवणार आहोत. मग बघा, आपण काही पाठांमध्ये म्हणजे मागे जेव्हा आपण अभ्यासले काही पाठ, त्या पाठांमध्ये आपले शरीराचे अवयव पाहिले, त्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती मिळवली. त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रिय पाहिली, त्यांची निगा कशी राखायची हे देखील आपण पाहिले, बरोबर आहे. पण शरीराचे अजूनही काही असे भाग आहेत की त्यांची काळजी घेणं फार महत्वाचे असतं. मग असे कोणते बरं भाग आहेत? मग बघा, मी इथे एक गाणं गाते, त्या गाण्यामधून ते भाग, ते अवयव तुमच्या लक्षात येतील आणि मग त्यांची नावे तुम्ही मला हँड रेज करून सांगणार आहात. काळजीपूर्वक ऐका. गाणं बघा. घासूया घासूया दात आपण घासूया, घासूया घासूया दात आपण घासूया, दात घासूनिया निरोगी राहूया, दात घासूनिया निरोगी राहूया. कापूया कापूया नखे आपण कापूया, कापूया कापूया नखे आपण कापूया, नखे कापुनिया निरोगी राहूया, नखे कापुनिया निरोगी राहूया. धुया धुया केस आपण धुया, केस धुऊनिया निरोगी राहूया, केस धुऊनिया निरोगी राहूया. घासूया घासूया दात आपण घासूया, दात घासूनिया निरोगी राहूया, निरोगी राहूया, निरोगी राहूया. मग आम्रपाली आणि पंचशीला मला सांगा बरं, निरोगी राहण्यासाठी आपण कोणकोणते भाग स्वच्छ करायला हवेत? आम्रपाली पंचशीला सांगताय ना? व्हेरी गुड आम्रपाली. आता त्यांनी छान उत्तर दिली आणि काही मुलांनी छान हँड रेस केलाय. व्हेरी गुड. बघा, दात, केस, नखे यांची काळजी आपण घेतली पाहिजे. मग आज मी तुम्हाला दातांची काळजी कशी घ्यायची हे शिकवणार आहे. मग चला पाहूया आपण दातांची निगा कशी राखू शकतो ते. घासूया घासूया दात आपण घासूया, दात घासूनिया निरोगी राहूया. घासूया घासूया दात आपण घासूया, दात घासूनिया निरोगी राहूया, निरोगी राहूया. इयत्ता 3 विषय परिसर अभ्यास, धडा 17वा सुंदर दात स्वच्छ शरीर. मग चला, हे सुंदर दात ठेवण्यासाठी आपण आपल्या दातांची काळजी कशी घेऊया हे जाणून घेऊया.
प्रत्यक्ष दाताकडूनच. अहो, प्रत्यक्ष दातच तुम्हाला आज भेटायला येणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओळखले का मला? मी आहे तुमचा सुंदर स्वच्छ दात. आहे ना स्वच्छ? आहे ना सुंदर? तुम्ही ठेवला की मी सुंदरच दिसणार, होय की नाही? मग चला, आज मी तुम्हाला माझी काळजी कशी घ्यायची, मला मजबूत कसं बनवायचं हे शिकवणार आहे. लक्षपूर्वक ऐका बरं. पण त्या अगोदर मला सांगा, माझा तुम्हाला कोणता उपयोग होतो? दातांचे उपयोग काय बरं? मृण्मयी, तू सांगशील का? अन्न चावायला. अन्न चावण्यासाठी. अगदी बरोबर आहे मृण्मयी. तनिष्क जेठे, तू सांगतोस का बाळा की माझा तुम्हाला कोणता उपयोग होतो? काय उपयोग होतो ते? बोलण्यासाठी. वा वा, किती छान सांगितले. बघा, दातांचा उपयोग म्हणजे माझा उपयोग तुम्हाला कशासाठी होतो? तर दातांमुळे अन्नाचे लहान लहान तुकडे करता येतात. जेवताना दातांनी चावून खाल्ल्याने अन्नाचे पचन होते. म्हणजेच माझ्यामुळे अन्नाचे लहान लहान तुकडे होतात आणि आपण चावून चावून खाल्ल्यामुळे अन्नाचे चांगले पचन होते. छान सांगितलं उपयोग. त्याचप्रमाणे बघा, दातांमुळे स्पष्ट उच्चार करता येतात. माझ्यामुळे तुम्ही स्पष्ट बोलू शकता. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल, गाणं गायचं असेल, तर तुम्हाला स्पष्ट बोलणे फार गरजेचे असते. स्पष्ट उच्चार करता येणे महत्वाचे असते आणि म्हणूनच माझा तुम्हाला उपयोग होतो. बरं का मंडळी? समजलं का? मग तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला दातांचे उपयोग समजले, पण मी कसा निर्माण होतो आणि कधी तुमच्या आयुष्यामध्ये येतो, माझी उत्पत्ती कशी होते, माझा जन्म कसा होतो बरं, मी कसा उगवतो? तर बघा हा, ऐका. जेव्हा लहान बाळ असते, त्या बाळाला काही दात नसतात. पण हे बाळ जेव्हा 8 महिन्याचे होते, म्हणजे 8 महिन्यांपासून माझी उत्पत्ती व्हायला सुरुवात होते. मी खालच्या जबड्यांमधून, कधी वरच्या जबड्यांमधून उगवतो आणि मी माझे सगळे प्रकार, सगळे जे भाग आहेत ते एकदम उगवत नाही. मी टप्प्याटप्प्याने काय होतो, तुमच्या जबड्यामध्ये प्रवेश करतो. पण सुरुवात केव्हा होते? जेव्हा बाळ हे 8 महिन्याचे असते, तेव्हापासून माझ्या उगमाला सुरुवात होते. बाळाचे दात हिरड्यांमधून बाहेर येण्याचा काळ सुमारे 8 ते 24 महिन्यांचा असतो. म्हणजे जवळजवळ 2 महिन्यांपर्यंत मी टप्प्याटप्प्याने तुमच्या तोंडामध्ये उगम पावत असतो. आणि जेव्हा तुम्ही मोठे होता, म्हणजे 4 वर्षांपर्यंत तुमची वाढ होते, तेव्हा तुमच्या या जबड्यामध्ये जवळजवळ 20 दात आलेले असतात. बघा, सुमारे 2 ते 4 वर्षापर्यंतच्या अखेरीस बाळाच्या तोंडात 20 दात आलेले असतात. बघा बाळांनो, अशा प्रकारे माझी निर्मिती तुमच्या तोंडात झालेली असते, म्हणजे उगम तुमच्या तोंडात होतो. मी टप्प्याटप्प्यानेच तुमच्या तोंडामध्ये उगम पावत असतो. हा, मग सुरुवातीला जे दात येतात, म्हणजे लहान वयात जे दात येतात, त्या दातांना तुम्ही दुधाचे दात असे म्हणता. म्हणजे लहानपणी जे दात येतात, त्या दातांना दुधाचे दात असे म्हटले जाते, होय की नाही? पण काय होतं आता बघा हा, तनया तू सांग,
तुझे दात पडलेले आहेत की नाहीये? पडून दुसरे नवीन दात आले का तुला? तनया, माईक चालू कर बाळा. तुझे दात पडले पडले ना? आणि जे पडलेले होते त्या ठिकाणी नवीन दात आलेत का? नाही. नाही आले अजून. मग येतील. हा, मग बघा, लहानपणी, आता माईक बंद कर हा बाळा. खूप छान उत्तर दिलं, व्हेरी नाईस. लहानपणी जे दात येतात ते कालांतराने काय होतात? पडतात. पण काही दिवसांनी त्या ठिकाणी नवीन दात येतात. वयाच्या 7व्या-8व्या वर्षी दुधाचे जे दात असतात ते पडतात. म्हणजे तुम्ही आता तुमचं वय 8 वर्षांचं आहे, 8-9 वर्ष, होय की नाही? तेव्हा 7व्या वर्षापासून तुमचे दात पडायला सुरुवात झाली आणि त्या पडलेल्या दातांच्या जागी नवीन दात देखील आलेले आहेत. आणि जे नवीन दात येतात त्या दातांना कायमचे दात असे म्हटले जाते. म्हणजेच वयाच्या 7व्या-8व्या वर्षी दुधाचे दात पडतात. थोड्याच दिवसात नवीन दात येतात. या दातांना कायमचे दात असे म्हणतात. आणि म्हणून हे दात व्यवस्थित यावेत म्हणून बघा, तुमची आई सारखी सांगते, ए दात पडलाय की नाही, त्या ठिकाणी जीभ लावू नको बरं. हा, मग दात वाकडे येतील. तिचं म्हणणं अगदी बरोबर असतं. कारण कायमचे दात एकदा वाकडे आले, एकदा बाहेर आले की ते काय होणार, आपण पुन्हा आतमध्ये घेऊ शकत नाही. वाकडे आले तर ते नीट करू शकत नाही, कारण ते कायमचेच दात असतात ना. मग बघा, दुधाचे दात हे 7व्या-8व्या वर्षीपर्यंत असतात आणि नंतर ते पडून त्या जागेवर नवीन दात येतात. त्यांना आपण कायमचे दात असे म्हणतो. आणि बघा, या कायमच्या दातामध्ये दातांची संख्या किती असते माहितीये का? 32. आणि म्हणून आपण दातांची 32शी असे म्हणतो. म्हणून म्हणते 32शी दाखवून हसू नको बरं. असंही आपली आई कधीतरी म्हणते की नाही आपल्याला. म्हणजेच माझी एकूण संख्या ही 32 असते जेव्हा ते कायमचे दात असतात तेव्हा. आणि या दातांच्या आकारावरून, दातांचे पसरटपणावरून, त्यांच्या ठेवणीवरून दातांचे काही प्रकार देखील पडलेले आहेत. मग आता हे प्रकार कोणते बरं? मग बघा हा, माझे प्रकार जाणून घ्या. बघा, वरच्या जबड्यामध्ये समोरचे 4 आणि खालच्या जबड्यामध्ये समोरचे 4 हे जे दात आहेत त्या दातांना आपण कृंतक किंवा पटाशीचे दात असे म्हणतो. कृंतक किंवा पटाशीचे दात. मग पटाशीचे दात का म्हणतो? कारण हे दात पसरट असतात आणि या दातांनी आपण कोणतीही वस्तू पकडू शकतो. तोंडामध्ये जो आपण घास घालतो तो तोडण्यासाठी देखील आपल्याला या दातांचा उपयोग होतो. असे हे माझ्या एक प्रकार पटाशीचे दात. यानंतरचा पुढचा प्रकार म्हणजेच बघा, हे आहे सुळे. पटाशीच्या दातांच्या बाजूला वरच्या जबड्यामध्ये 2 आणि खालच्या जबड्यामध्ये 2 असे एकूण 4 दात इथे आहेत आणि त्यांना आपण सुळे असे म्हणतो. सुळे टोकदार असतात आणि त्यामुळे आपण वस्तू फाडू शकतो. म्हणजे कोणताही पदार्थ फाडून खाऊ शकतो. चिकन, मटण जर आपल्याला खायचं असेल तर ते सुळ्यांनी आपण काय करतो? फाडू शकतो. त्याचप्रमाणे कठीण जे पदार्थ असतात ते पटकन आपण काय करू शकतो? तोडू शकतो. कोणामुळे? या सुळ्यांमुळे. मग सुळ्यांचा उपयोग काय होतो? भोसकण्यासाठी. त्याचप्रमाणे एखादी वस्तू, कठीण पदार्थ तोडण्यासाठी आपल्याला या सुळ्यांचा उपयोग होत असतो आणि त्यांची संख्या किती असते? 4. पुढचा प्रकार म्हणजे सुळ्यांच्या बाजूला वरच्या जबड्यामध्ये 4 आणि खालच्या जबड्यामध्ये 4 असे जे दात असतात त्या दातांना उपदाढा असे म्हणतात. वरच्या जबड्यामध्ये 4 आणि खालच्या जबड्यामध्ये 4 जे दात असतात सुळ्यांच्या बाजूला त्यांना आपण उपदाढा असे म्हणतो. मग या दाढांचा उपयोग काय होतो? तर या दाढांमुळे आपण एखादी वस्तू पकडू शकतो, तोडू शकतो, कापू शकतो. म्हणजे बघा,
आता आई काय करते, शिवण करते. सुई दोरा घेऊन शिवण करते. तर दोरा तोडायचा असेल तर ती आपल्या दाढांमध्येच पकडते की नाही? त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूचं झाकण निघत नसेल तर ती आपण आपल्या दाढांमध्ये घट्ट पकडतो आणि ती काय झाकण काढण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच उपदाढांमुळे आपण एखादी वस्तू घट्ट पकडू शकतो. त्याचप्रमाणे कापू शकतो आणि दाढांना देखील या उपदाढांची मदत होते. हे या उपदाढेचे कार्य आहे आणि ह्यांची संख्या जबड्यामध्ये 4 अशी असते. दाढांच्या बाजूला जे दात आहे, वरच्या जबड्यामध्ये 6, खालच्या जबड्यामध्ये 6. त्यांना आपण दाढा असे म्हणतो. काय म्हणतो? दाढा. आणि तुम्हाला माहितीये का, वरच्या जबड्यामध्ये हे प्रत्येकी जे एक एक दात आहेत शेवटचे ज्या दाढा आहेत आणि खालच्या जबड्यामध्ये हे शेवटचे एक एक असे 2 अशा ह्या दाढा आहेत. म्हणजेच वरच्या जबड्यामध्ये 2 आणि खालच्या जबड्यामध्ये 2. ह्या ज्या शेवटच्या दाढा आहेत त्या दाढांना आपण अक्कल दाढा असे म्हणतो. आणि ह्या दाढा वयाच्या 18व्या वर्षानंतर उगम पावतात म्हणजे उगवतात. समजलंय? मग अशी ही दाढांची संख्या एकूण 6 असते. या दाढांचा उपयोग काय होतो? तर या दाढांमुळे चर्वण तुम्ही करू शकता. म्हणजेच एखादा पदार्थ जेव्हा आपण तोंडामध्ये घालतो तेव्हा तो चावण्यासाठी चावून 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 त्याचे बारीक 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 तुकडे करण्यासाठी आपल्याला काय होतो, या दाढांचा खूप उपयोग होत असतो. म्हणून दाढा हा देखील महत्वाच्या आहेत. मग अशा प्रकारे माझ्या दाढा 6, उपदाढा 2, सुळे 4 आणि पट्टाशीचे दात 8 अशी एकूण संख्या 32 होते आणि माझी 32शी तयार होते. पण बघा, हे कायमचे दात आहेत. जर हे दात पडले तर मग काय करायचं? मग काय होणार? मग चला, आता मी तुम्हाला घेऊन जातो सुभाषच्या घरी. मी तुम्हाला सुभाषच्या आजोबांची गोष्ट सांगतो. एकदा काय होते, संध्याकाळच्या वेळी सुभाषचे सगळे मित्र खेळायला जमलेले असतात. त्यामध्ये सुभाषच नसतो. मग सगळेजण विचारतात, सुभाष कुठे गेला? सुभाष कुठे गेला? तेव्हा मोनिका ताई असते ना, ती सांगते, अरे 3 महिन्यांपूर्वी सुभाषच्या आजोबांचे दात काढून टाकले होते. आज त्यांना नवीन कवळी मिळणार आहे. म्हणून सुभाष आपल्या आजोबांना घेऊन दवाखान्यात गेला आहे. दातांच्या डॉक्टरांकडे गेलेला आहे. मग मोनिका ताई म्हणते कशी, अरे अशी जी कवळी जी असते की नाही, ती खऱ्यासारखी दिसते, पण ते दात खोटे असतात. त्यावर पहिलीतला अहमद म्हणतो कसा, नवीन कवळी कशासाठी? माझ्या दादाचे दात पडले होते, पण त्याला सगळे दात परत आले. तसेच सुभाषच्या आजोबांना येणार नाहीत का? त्यावर मोनिका ताईंनी सुभाषला समजावले, अरे लहानपणी दात येतात ना, त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते 7व्या-8व्या वर्षी पडतात. त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात. त्या दातांना कायमचे दात म्हणतात. ते पडले तर पुन्हा येत नाहीत. त्यावर बाळू म्हणतो कसा, नाही आले तर नाही आले, खोट्या दातांची कवली कशाला करून घ्यायची? मग त्यावर मोनिका ताई म्हणाली, बाळू तू 3रीत आहेस ना, तुझ्या वर्गातल्या 10-12 जणांचे तरी दात पडलेले असतील. तुझेही दात पडले आहेत. दात पडले तर खाताना आणि बोलताना त्रास होतो ना. मग तेव्हा बाळू म्हणतो, हे मातलं खले, भाजलेले दाणे मला इतके आवडतात, पण खाता कुठे येतात? मग त्यावर मेरी कशी म्हणते बघा, आणि बाळू म्हणायला गेला, म्हणूच शकत नाही. पुढचे दात पडलेत ना, म्हणायला गेला
की शिट्टीच वाजते. आणि मग सगळी मुले काय झाली, खूप हसू लागली. मग तेव्हा मोनिकाताईने सगळ्यांना समजावले. ती म्हणाली, आता समजले ना, कायमच्या दातांची काळजी घेणे का गरजेचे असते ते. कारण कायमचे दात पडले तर ते पुन्हा येत नाहीत. नाहीतर आपल्याला खोट्या दातांची कवळी बसवावी लागेल. म्हाताऱ्या माणसांसारखी. आपण थोडी म्हातारी आहोत. त्यापेक्षा आपण आपल्या दातांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. आणि असे बोलत असतानाच आजोबा आले आणि त्यांच्या कवळीचे दात छान असे चमकत होते. मग बघा बालमित्रांनो, तुम्हाला घालायची आहे का कवळी? नाही ना? होय की नाही? हा, मग ही कवळी आपल्याला नको, खोटे दात नको. म्हणून आपल्याला आपल्या दातांची काळजी घ्यायला हवी. आपल्याला आपल्या दातांची काळजी घ्यावी लागेल. मग गणेश कांबळे, तू सांग बरं, तू तुझ्या दातांची कशी काळजी घेतोस? गणेश, सांगतोस का? अच्छा, सांग. बर, रात्री, सकाळी आणि रात्री ब्रश करायचे. बरोबर आहे. सकाळी आणि रात्री ब्रश करायचा. खूप छान. तुम्ही करत असणार नक्कीच. बघा, मग आता माझी काळजी कशी घ्याल तुम्ही? हा, मग बघा, लक्ष द्या. काहीही खाल्ले की तोंड धुवावे आणि चूळ भरावी. दातांवरून आतून आणि बाहेरून बोट फिरवावे. खळखळून 5-6 वेळा चुळा भराव्यात. आपण दिवसभरात काही ना काहीतरी खात असतो आणि हे खाल्लेले अन्नकण आपल्या दाताला चिकटतात. त्यामुळे आपण काहीही खाल्ले की लगेच काय करायची, चूळ भरायची. आतून बाहेरून बोट फिरवायचे. 5-6 वेळा खळखळून चुळा भरायच्या. म्हणजेच मी काय राहीन, स्वच्छ राहीन. आणि जर तुम्ही असे केले नाही तर बघा, हे दात कसे दिसतायत, काळे झालेले. मग मी खराब होतो, मी किडतो. अन्नाचे कण तसेच तोंडात राहतात, दातांना आणि जिभेला चिकटून बसतात. जर तुम्ही चूळ भरली नाही तर काय होतं, तुम्ही जे सतत खात असता त्याचे बारीक बारीक कण हे माझ्या फटींमध्ये अडकतात आणि दातांना आणि जिभेला देखील चिकटून बसतात. आणि मग काय होतं, अन्नाचे कण दातांमधील फटींमध्ये अडकतात, तसेच तोंडात राहिले तर कुसतात. त्यामुळे तोंडाचा घाणेरडा वास येतो. जर तुम्ही चूळ नाही भरली की नाही तर काय होतं माहितीये का, ते अन्नाचे बारीक बारीक कण असतात ते दातांच्या फटीमध्ये अडकतात, तिथेच ते राहतात आणि मग ते कुसतात. मग बघा, आता बघ, कुसतात म्हणजे काय होतं बरं. तुम्ही कचरा, तुमचा कचऱ्याचा डब्बा असेल, तो कचरा तुम्ही 2-3 दिवस टाकलाच नाही तर काय होईल, सुगंध येईल की दुर्गंध? दुर्गंध. दुर्गंधी होईल की नाही? दुर्गंध. दुर्गंध. वास असा, हा मला छान उत्तर सांगितलं. आता माईक बंद. असा घाणेरडा वास येईल आणि तो असह्य होतो की नाही आपल्याला. का? कारण तो कचरा कुजतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण काही ना काहीतरी खातो तेव्हा दातांच्या फटीमध्ये अन्नाचे कण अडकतात आणि ते तसेच राहिले तर ते कुजतात आणि कुजल्यावर आपल्या तोंडाचा वास येतो. घाणेरडा वास येतो, एकदम नकोसं होतो तो घ्यायला. आणि अजूनही जर आपण काळजी घेतली नाही तर काय होतं माहितीये, ते अन्नाचे कण तसेच तिथेच कुजतात. कुजतात हा, हिरड्या त्यामुळे खराब होतात. हिरड्यांमधून रक्त येतं, पू येतो. म्हणजे बघा, जर आपण दात साफ नाही केले तर ते अन्नाचे कण तिथेच कुजतात. तिथेच काय होतात, कुजून आपल्या हिरड्या खराब करतात. हिरड्यांमधून रक्त येतं, पू येतो आणि पायोरिया नावाचा हिरड्यांचा आजार होऊ शकतो. समजलंय का? पायोरिया नावाचा आजार होऊ शकतो आणि तरी देखील आपण काळजी घेतली नाही
तर काय होतं बघा, कसे दिसतायत हे दात, बघावंसं तरी वाटतंय का? कसे दिसतायत बघा, मी किती घाण होतो की नाही. मग बघा, जर ते आपण साफ केलं नाही, लक्ष दिलं नाही, तर हिरड्यांमधील पू आणि हिरड्यांमधील ती घाण आपल्या अन्नाबरोबर आपल्या पोटात जाते. माहितीये का तुम्हाला? आपण खाणे थांबवत नाही, आपण खात राहतो. मग त्या हिरड्यांमधली घाण, ते पू काय होतो तसाच आपल्या पोटात जातो. आईने खूप छान छान केलेलं असतं जेवण, पण आपलं तोंड छान आहे का? नाही, हिरड्यांमधून पू येत असतो आणि तसेच आपण जेवल्यावर ते काय होते, ती घाण आपल्या पोटात जाते आणि त्यामुळे पोटाचे विकार होतात. शिवाय कुजलेले अन्न तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन मी किडतो, मी हळूहळू हलू लागतो आणि शेवटी मी पडतो. म्हणजेच मी सुंदर असतो, पण तुम्ही लक्ष देत नाही. त्यामुळे काय होतं, माझे ज्या हिरड्या मला घट्ट पकडून धरतात त्या काय होतात, खराब होतात. परिणामी मला कीड लागते, दात किडतात, मी हलू लागतो, दात हलू लागतो आणि शेवटी पडतो. मग अशा प्रकारे माझी खूप अवस्था खराब होते. मग दातांची काळजी घ्यायला हवी की नाही? मग ही काळजी घेण्यासाठी तुम्ही काय कराल? तर दात घासायचे. कसे घासायचे? तर रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर दात घासायचे. त्याचप्रमाणे काही खाणार तेव्हा चूळ भरायची. आता तुम्ही म्हणाल सकाळी उठल्यावर दात घासतोय की नाही, मग रात्री झोपण्यापूर्वी कशाला दात घासायला हवेत? दात घासून तर झोपणारच की नाही. मग बघा बाळमित्रांनो, तुम्ही दिवसभर काही ना काहीतरी खात असता आणि त्याचे कण तुमच्या तोंडामध्ये दातांच्या फटीमध्ये अडकतात. रात्री झोपण्यापूर्वी दात घासले तर बऱ्यापैकी अन्नाचे कण लगेच निघून जातात आणि त्यामुळे तुमच्या तोंडाचा सकाळी उठल्यावर वास येत नाही. तसेच सकाळी पुन्हा दात घासल्यावर काय होतं, जर काही अन्नाचे कण राहिले असतील तर तेही काय होतात, लगेच साफ होतात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे फार महत्वाचे असते. म्हणून बघा, रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर दात घासावे. आणि नुसते दातच नाही घासायचं, तर त्याबरोबर जीभ आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात. कारण अन्नाचे कण हे जिभेला आणि हिरड्यांना देखील चिकटलेले असतात. म्हणून जीभ आणि हिरड्या देखील आपण स्वच्छ करायच्या असतात. आता दात घासताना कसे घासायचे? मला माहितीये तुम्ही कसे घासता. मला कसे स्वच्छ करता. आई जबरदस्तीने उठवते, पेस्ट देते लावून ब्रशला आणि मग तो ब्रश शेवटच्या दातांपर्यंत पोहोचतही नाही. कधी इकडून कधी तिकडून मरगळत दात घासता आणि एका मिनिटात तुमचे दात घासून होतात, होय की नाही? आणि मी तसाच अस्वच्छ राहतो. म्हणून मला एकदम चकचकीत सुंदर ठेवायचं असेल की नाही, तर दात घासताना बघा, वरचे दात वरून खाली आणि खालचे दात खालून वर अशा प्रकारे घासावे. वरचे दात हे वरून खाली आणि खालचे दात खालून वर अशा प्रकारे घासावे. दातांच्या मागून, दातांच्या कोपऱ्यामधून काय करायचे, ब्रश पोसेल अशा पद्धतीने दात घासायचे आहे. आणि जर तुम्ही असे दात घासलात तर मी खूप सुंदर दिसेन, स्वच्छ दिसेन. समजले? मग दात सर्व बाजूंनी स्वच्छ घासावे. मग आता हे दात घासण्यासाठी कोणकोणती साधनं वापरायची बरं? दात घासण्यासाठी तुम्ही कोणकोणती साधने वापरता? आता हे पहिलं चित्र आहे, ते कशाचे आहे? मला स्वरूप शिंदे सांगेल. सांग बरं, हे पहिले चित्र आहे ते कशाचे आहे? ही बॉटल दिसते ना लाल रंगाची, ते काय असेल? प्रयत्न करा. ओ मंजन. दंतमंजन. दंत म्हणजे दात, म्हणजे दात घासण्याची ती पावडर म्हणजे दंतमंजन.
त्यानंतर ओम धावडे सांग बरं, ह्या कोणत्या काड्या आहेत? कडुलिंबाच्या. आणि सांग भाभळीच्या काड्या आहेत. मग त्याने कसं बरं दात घासतात? तर बघा, नीट काळजीपूर्वक ऐका. कडुलिंब आणि हा, व्हेरी गुड, खूप छान, व्हेरी छान सांगितलं. तर माझंही ऐका. बघा, कडुलिंबाची काडी किंवा बाभळीच्या काड्या घेतात. त्या काय करतात? एका टोकाने चावतात आणि चावल्यावर त्या कुंचल्यासारखा तो भाग तयार होतो. कुंचला म्हणजे काय? तर ब्रश सारखा तो भाग तयार होतो आणि तो आपण पूर्ण दातांवरून फिरवू शकतो. कडुलिंब आणि बाभळीच्या काड्यांच्या साहाय्याने देखील तुम्ही मला स्वच्छ करू शकता. आता इथे बघा, या कोपऱ्यामध्ये कशाचा तरी ढीग दिसतोय, होय की नाही? मग हे काय असेल बरं? इशिका सांगते का? इशिका, हा जो ढीग दिसतोय ते काय असेल? मशेरी. अच्छा, बघा, ती आहे राखुंडी. ती काय आहे? राखुंडी. मग ही राख कुठे मिळते? तर चुलीमध्ये बघा, लाकूड जाळल्यानंतर काय होते? राख तयार होते. ती राख देखील आपण दातांवर घासू शकतो, म्हणजे काही जण घासतात. आणि हे तर तुमच्या सगळ्यांचा परिचयाचं आहे, ब्रश आणि पेस्ट. ब्रश आणि पेस्टने देखील तुम्ही काय करता? मला घासण्यासाठी वापरू शकता. म्हणजेच मला स्वच्छ करण्यासाठी, दात घासण्यासाठी तुम्ही दंतमंजन, कडुलिंब, बाभळीच्या काड्या, राखुंडी, ब्रश आणि पेस्ट यांचा वापर करू शकता. पण तुम्हाला माहितीये का, मला स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती आणि का? म्हणजे कडुलिंबाच्या काठीने घासायचे, राखुंडीने घासायचे, की दंतमंजनने, की ब्रश किंवा पेस्टने? कोण सांगेल? इशिका सांगते का? ब्रश. कडुलिंबाच्या काठीने. हा, इशिका. ब्रश आणि पेस्ट. ब्रश. इशिका सांग बाळा. ब्रश आणि पेस्ट. व्हेरी गुड. ब्रश आणि पेस्टने. बघा हा, ब्रश. हा, छान सांगताय उत्तर, व्हेरी नाईस. खूप शाणी मुलं आहात. ब्रश आणि पेस्टने काय करणे? दात घासणे, मला स्वच्छ करणे, ही तुमची सर्वात चांगली पद्धत आहे. मग का बरं ही चांगली पद्धत आहे? तर बघा हा, कोणी सांगितलं? कडुलिंबाच्या काठीने, बरोबर आहे. हा, मग काय होतं बरं कडुलिंबाची किंवा बाभळीची काडी वापरली, राखुंडी वापरली तर? तर बघा, कडुलिंबाच्या आणि बाभळीच्या काड्या किंवा राखुंडी वापरल्याने दातांमधील फटी पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. बघा हा, लक्षपूर्वक ऐका. कडुलिंबाच्या, बाभळीच्या काड्या किंवा राखुंडी वापरल्याने दातांमधील फटी पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. राखुंडी खरखरीत असते. हा, आता ना मी सांगते ते ऐका. खूप छान सांगतोय तू, पण माझं बघ ऐकायचं. हा, राखुंडी खरखरीत असते, काड्या कठीण असतात, त्यामुळे माझ्या हिरड्या असतात ना, त्यांना इजा होऊ शकते. म्हणजेच काड्यामुळे आणि त्या राखुंडीमुळे त्या काय होऊ शकतं? माझ्या ज्या हिरड्या असतात त्यांना इजा होऊ शकते, रक्त येऊ शकतं. म्हणून ब्रश आणि पेस्ट वापरणे फार म्हणजे चांगली पद्धत आहे. अतिशय चांगली पद्धत, फार चांगली पद्धत. कारण ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. शिवाय पेस्टचा फेस होतो, त्यामुळे फटींमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते. बघा, ब्रश घेऊन त्यावर पेस्ट लावली आणि ती आपल्या दाताने आपण दात स्वच्छ करायला घेतले, तर ब्रश काय होतो? दातांच्या प्रत्येक फटीमध्ये नीट पोचतो आणि तेथील अन्नकण तो काय करतो? काढून टाकतो. त्याचप्रमाणे पेस्टचा फेस होतो, त्यामुळे देखील फटींमध्ये अडकलेले अन्नाचे कण बाहेर पडायला मदत होते. आणि म्हणून ब्रश आणि पेस्टने दात स्वच्छ करणे ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. समजले का तुम्हाला? बघा, मग तुम्ही माझी छान काळजी घेता, चांगल्या चांगल्या पद्धती वापरता दात स्वच्छ करण्याच्या,
तरी देखील तुमच्या वयाच्या मुलांचे दात किडलेलेच असतात. काहींचे कायमचे दात देखील किडतात. हा, मग का बरं असे होते? मग मला आता कोण सांगेल? तनिष्क, सांगशील का? का बरं तुमच्या वयाचे मुलांचे दात किडलेले असतात? चॉकलेट खाल्ल्यामुळे, कॅडबरी खाल्ल्यामुळे. अगदी बरोबर आहे. चॉकलेट खाल्ल्यामुळे, कॅडबरी, बिस्किट यांसारखे पदार्थ तुम्हाला खूप आवडतात आणि तुम्ही आई बाबांकडे हट्टच धरता, मला घेऊन द्या, मला घेऊन द्या, होय की नाही? पण बाळांनो, यामुळे मी खराब होतो ना. ते चॉकलेट, कॅडबरी हे माझ्या दातांना चिकटून बसतात आणि मग ते निघाले नाहीत की मी काय होतो? खराब होतो. मग तुम्हाला माहितीये का, मला छान ठेवण्यासाठी, असे स्ट्रॉंग, मजबूत बनवण्यासाठी तुम्ही काय खायचे? मी किडू नये म्हणून तुम्ही काय खाल? तर दात आणि हिरड्या मजबूत राहण्यासाठी अजीवन सत्व असलेले पदार्थ म्हणजेच पालेभाज्या, लिंबू, संत्री, आवळा हे पदार्थ तुम्ही खा. यामुळे पालेभाज्या खाल्ल्यामुळे, लिंबू आणि संत्री खाल्ल्यामुळे मला आवश्यक असलेले आवळा खातो. व्हेरी गुड. क जीवनसत्व मला मिळते आणि त्यामुळे मी मजबूत होतो आणि दातही मजबूत होतात, हिरड्या मजबूत होतात. हा, म्हणून भरपूर पालेभाज्या खा, लिंबू, संत्रीचा वापर आपल्या जेवणामध्ये करा, आवळ्याचाही वापर करा. त्याचप्रमाणे बघा, गाजर, ऊस, मुळा यांसारखे कठीण पदार्थ देखील खावे. बघा, ज्याप्रमाणे आपण काय करतो, आपले हाडे मजबूत होण्यासाठी व्यायाम करतो, अंडी, दूध यांसारखे सकस आहार आपण घेत असतो, होय की नाही? त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. तसे मी देखील मजबूत व्हायला पाहिजे, तुमचे दात देखील मजबूत व्हायला हवेत, म्हणून तुम्ही गाजर, ऊस, मुळा यांसारखे कठीण पदार्थ खायचे. हे कठीण पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं? तर माझ्या हिरड्या मजबूत होतात, हिरड्यांचा व्यायाम होतो आणि हिरड्या मजबूत झाल्या की मी देखील मजबूत राहतो. दात काय होतात? मस्त घट्ट त्या हिरड्यांना पकडून बसतात. म्हणून तुम्ही गाजर, ऊस, मुळा यांसारखे कठीण पदार्थ खा. मग खाल की नाही? पालेभाज्या खा, गाजर, ऊस, मुळा, संत्री, आवळा, लिंबू यांसारखे पदार्थ खा आणि मला निरोगी बनवा. हे जर पदार्थ खाल्लात तर तुमच्या दातांमधून म्हणजे तुमचे जसं वय होत जाईल की नाही, तसे जर थंड पदार्थ खाणार, दातांमधून कळ मारणार नाही, हा, किंवा दात दुखणार नाही. तुमचे कायमचे दात शेवटपर्यंत चांगले राहतील. तुम्हाला दात कवळी बसवण्याची गरज पडणार नाही. समजलंय का तुम्हाला? मग नक्की घ्याल ना माझी काळजी? हा, आणि मग जर अशी काळजी घेतली की आपण आनंदाने गाऊ शकतो. घासूया घासूया दात आपण घासूया, दात घासून या निरोगी राहूया, दात घासून या निरोगी राहूया. माझी नक्की काळजी घ्या. चला, अच्छा, आता मी जातो. बाय बाय. सुंदर दात, निरोगी शरीर ठेवण्यासाठी दात स्वच्छ करा, चांगले पदार्थ खा आणि मला दीर्घायुष्य मिळवून द्या. आता मी तुमचा निरोप घेतो. मग चला बालमित्रांनो, आज आपण काय शिकलो बरं? लहानपणी जे दात येतात त्यांना दुधाचे दात असे म्हणतात. ते 7व्या 8व्या वर्षीपर्यंत पडतात. हा, ओजस, ओजस जरा वाच बरं, हे काय आहे? दुसरा मुद्दा कोणता आहे? वाच पाहू. त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात, त्या दातांना कायमचे दात म्हणतात. व्हेरी गुड. श्रावणी निमजे, हा पुढचा मुद्दा वाच बरं, काय आहे? आपण काय शिकलो? कायमचे दात पडले तर पुन्हा दात येत नाहीत, म्हणून दातांची काळजी घ्यावी. व्हेरी गुड. क्षितिज तामणकर, जरा वाच बरं, हा पुढचा मुद्दा कोणता आहे तो? दात स्वच्छ
अस्वच्छ अस्वच्छ दात अस्वच्छ असतील तर तिची घाण पोटात जाते. त्यामुळे पोटाचा आजार होतात. व्हेरी नाईस. दात अस्वच्छ असतील तर तिची घाण पोटात जाते, त्यामुळे पोटाचे आजार होतात. मग म्हणून तुम्ही काय करा, दातांची काळजी घ्याल की नाही? मग चला, आता तुम्हाला मी शिकवलेला भाग किती समजलेला आहे ते पाहणार आहोत. आता आपल्याला गाळलेले शब्द भरायचे आहे. सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला निर्जला कदम देईल. निर्जला, मी प्रश्न वाचते, मला उत्तर दे. टिंब टिंब 7व्या 8व्या वर्षी पडतात. सांग पाहू निर्जला. दुधाचे दात 7व्या 8व्या वर्षी पडतात. खूप छान, तुझं उत्तर अगदी बरोबर आहे. शाबास. आता बघा, आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला देईल मृण्मयी चव्हाण. चल, मी आता प्रश्न वाचते. मी वाचते प्रश्न, ऐक. कुजलेले टिंब तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात. सांग पाहू. कुजलेले टिंब तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात. कुजलेले कण तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात. अच्छा, प्रयत्न छान केला. गणेश, सांग बरं. कण, पण कशाचे कण? सांग पाहू. अन्नाचे कण. अन्नाचे कण, अगदी बरोबर आहे. कुजलेले अन्नाचे कण तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात. खूप छान. आता पुढे प्रियेश, मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. ब्रश आणि टिंब वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. ब्रश आणि टिंब वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. बरं, भक्ती गोरे, तू सांग. आणि पेस्ट वापरली तर आता आपल्याला भक्ती सांगते. भक्ती सांगते. भक्ती, तू खूप छान सांगते, मोठ्याने सांग बाळा. ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. खूप छान, व्हेरी नाईस. ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला सांगे आर्या, किंवा बघा ओम साळके. सांग, मी प्रश्न वाचते. दात घासताना टिंब आणि हिरड्या स्वच्छ कराव्यात. दात घासताना टिंब आणि हिरड्या ही स्वच्छ कराव्यात. सांग बरं उत्तर. हिरड्या आणि काय स्वच्छ करायचं आपण? जीभ, अगदी बरोबर आहे. दात घासताना जीभ आणि हिरड्या स्वच्छ कराव्यात. मग छान, तुम्हाला हा घटक खूप छान समजलेला असेल. आणि बघा बाळ मित्रांनो, दात आहेत छोटेसे, पण त्याने देखील खूप पोटाचे विकार होऊ शकतात आणि ते आपलं सौंदर्य देखील दातामध्ये आहे. म्हणून दातांची काळजी घेणं हे फार महत्वाचे आहे. घ्याल ना तुम्ही नक्की? आता तुमचा हा स्वाध्याय आहे. चला पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. खालील विधान चूक की बरोबर ते लिही. कायमचे दात पडले तर पुन्हा नवीन दात येतात. चूक की बरोबर? खुशबू सांग. खुशबू, कायमचे दात पडले तर पुन्हा नवीन दात येतात. चूक की बरोबर? बरोबर. कायमचे दात पडल्यावर नवीन दात येतात. पुढे बघा, दुसरं आहे, दुधांच्या दातांची संख्या 20 असते. इशिका सांग बरं. दुधांच्या दातांची संख्या 20 असते. दुधाचे दात 20 असतात. बरोबर, अगदी छान. आता निधी सांगेल. निधी केली काही खाल्ले की 5-6 वेळा चुळा भराव्यात. निधी, चूक की बरोबर?
व्हेरी नाईस, खूप छान. आता यश गायकवाड सांगेल. यश गायकवाड, रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासू नयेत. यश गायकवाड सांग. अगदी बरोबर आहे. दात घासण्यासाठी राखुंडी वापरावी. भक्ती सांग. दात घासण्यासाठी राखुंडी वापरावी. चूक की बरोबर? अगदी व्हेरी गुड, छान, खूप छान सांगितलं, मस्त. हा, आता पुढे बघा. विधाने चुटकी बरोबर ते लिहा. हा एक स्वाध्याय आहे. त्याचबरोबर जरा डोके चालवा. ह्याचा देखील स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत आणि का? आणि दात अस्वच्छ असतील तर पोटाचे विकार का होतात? हा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग अशा प्रकारे आज आपण आपले सुंदर दात, स्वच्छ शरीर या घटकाचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद. छान, खूप छान सहकार्य केलं. खूप खूप थँक्यू. छान.